तर राम राम शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी आकाश काजे तुमचा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर काजे बंधू फार्म्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो। तर जसं की तुम्ही आपल्या मागे बघू शकता की इथे जे आपला हळदीचा प्लॉट आहे तो खूप सुदृढपणे इथे वाढलेला आहे। तर आता आपण काय नियोजन करत आहे आणि आपल्याला जे भरगोचं उत्पादन घ्यायचं आहे त्यासाठी आपण काय नियोजन करत आहे आणि काय नियोजन केलं होतं, तर याची थोडीशी शॉर्टकट मध्ये तुम्हाला एक माहिती सांगणार आहे। पण ही माहिती जी आहे मित्रांनो, मजाक करत नाही आहे, खूप माहितीपूर्ण राहणार आहे, जबरदस्त ही माहिती राहणार आहे। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा मित्रांनो। जसं की तुम्ही बघू शकता इथे मागचा जो आपला प्लॉट आहे बघा, इथे संपूर्ण जो हा प्लॉट आहे 2 एकरचा, मी तुम्हाला डिव्हिजन करून सांगतो। हा 2 एकरचा जो प्लॉट आहे तो आहे गट्टूचा आणि याची वाढ तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये बघू शकता। माझ्या कमरीच्या लेवलनी हा प्लॉट आलेला आहे आणि तो जो साईडचा जो प्लॉट आहे तो आहे कांडीचा। तर तो कांडीचा प्लॉट जो आहे तो सध्या माझ्या मांडी आलेला आहे। तर काळजी करण्याचं कारण नाही मित्रांनो, कारण की गट्टू जो आहे तो फास्ट ग्रोथ करतो आणि जी कांडी जी आहे ती हळूहळू ग्रोथ करते। तर अंतर काहीच नाही आहे दोघांमध्ये, ते आपापल्या हिशोबाने लावू शकतात। तर आता इथे सांगू शकतो मी तुम्हाला की याला आपण काय व्यवस्थापन केलेलं आहे आणि आपल्याला काय व्यवस्थापन करायचं आहे। कारण की उत्पन्न जर पाहिजे असेल तर आपल्याजवळ फक्त 120 दिवसाचा कालावधी असतो। 120 दिवसामध्ये जो आपल्याला गेम करावा लागतो, जो आपल्याला जांगळबुट्टा करावा लागतो, तो बरोबर 120 दिवसामध्येच करावा लागतो। कारण की 120 दिवसानंतरचा जो कालावधी असतो तो हळदीचा बेण्याचा परिपक्वतेचा कालावधी बनून जातो। जो पहिल्याचा जो कालावधी असतो तो असतो फुटव्याचा मित्रांनो। जर फुटव्याच्या वेळेस जर आपण त्याला काही कमतरता दिली तर आपली इथं सोयरीक होणार नाही आहे मित्रांनो। आपलं उत्पन्न जे आहे ते या 120 दिवसामध्ये इथे ठरणार आहे। तर चला, तुम्हाला जास्त भकला नाही करता मी तुम्हाला एक माहितीपूर्ण व्हिडिओ सांगून देतो। तर बघू शकता इथे आपली जी हळद आहे खूप सुंदररित्या इथे सध्या डेव्हलप झालेली आहे। तर आता याला आपण जो 120 दिवसाचा कालावधी असतो त्यामध्ये आपल्याला याला जेवढे काही फुटवे येणार तेवढे आपल्या पुढच्या कालावधीसाठी, पुढच्या दृष्टिकोनासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। कारण की त्याच 120 दिवसामध्ये जो फुटवा येणार आहे तोच महत्त्वाचा फुटवा राहणार आहे। तर त्याला आपल्याला आणणं हे गरजेचं आहे। तर बघू शकता इथे आपण इथे सोडणार आहे 1261 0 सोडल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो, इथे त्याला फॉस्फरसची कमतरता बिलकुल भासणार नाहीये। फॉस्फरस याला जितका जास्त आपण देऊ जितका मात्रेमध्ये आपण चांगल्या प्रमाणात देऊ तितकाच इथं फुटव्याची संख्या इथे जबरदस्त वाढणार आहे। तर बघू शकता तुम्हाला मी 1-2 जागेचे फुटवे सुद्धा दाखवतो। सध्याच्या कंडिशनला आपण फक्त याला एकच जात एकरी 2.5 किलो ते 3 किलोच्या दरम्यान इथे खत सोडलेलं आहे। तर बघू शकता इथे बघा, इथे 1, 2, 3 असे 3-4 फुटवे इथे लागलेले आहे। कुठे कुठे 5-6 फुटवे लागले बघू शकता। इथे 1, 2, इथे मागे 3, हा 4 आणि हा 5 असे 5 फुटवे इथे लागलेले आहे। अशा रीते इथे जबरदस्त असे इथे फुटवे लागलेले आहे। बघू शकता तुम्ही, काही नाही आपल्याला, तुम्ही आरामात बघू शकता इथे किती सुंदररित्या इथे फुटवे आलेले आहे। चला दुसऱ्या इकडे पण दाखवून देतो तुम्हाला। बघू शकता इथे हे बघा किती भरगोच असे जाडे इथे फुटवे आलेले आहे। बघा 1, 2, 3, इथे 4 आणि हा 5 असे 5 फुटवे आलेले आहे। तर आपल्याला कमीत कमी 5 ते 6 ते 7 ते 8 असे जेवढे फुटवे येणार तेवढेच आपल्या हळद पिकासाठी उत्पादनात हाच भरगोच देणार आहे। तर इथे एक प्रॉब्लेम सुद्धा झाला आपल्या प्लॉटमध्ये, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो। तर 1261 0 आपल्याला द्यायने आहे हफ्त्यातून 1 वेळा आणि 8व्या दिवशी रिपिटेशन मध्ये हा खताचा डोस आपल्याला देणे आहे। म्हणजे आज जर सोमवार आहे, आज जर तुम्ही खत दिलं तर पुढच्या सोमवारी, त्याच्या पुढच्या सोमवारी असे 5 वेळा तुम्हाला खत देणे इथे अनिवार्य आहे। त्याचमुळे आपल्या हळद पिकामध्ये असं भरगोचं उत्पादन इथे येणार आहे मित्रांनो। तर चला आता तुम्हाला मी दाखवतो एक जो आपले कांडीचा जो प्लॉट आहे तो पण दाखवतो। तुम्हाला इथं समजून गेला, याची तुम्ही कॅनोपी पण बघू शकता किती सुंदर, आणि याचा पोंगा पण चालू आहे सध्या बनणं। आणि याची हे बघा तुम्ही, याची फुटव्याची पानाची साईज बघून घ्या एकदा, किती जोरदार बनलेली आहे। आणि
मेन उद्दिष्ट याच्यामध्ये आपण सोयाबीन पण घेतला, अंतर पीक पण घेतलं आहे, तरी पण सुद्धा इथे जबरदस्त असं आपली हळद इथे फुटेवर पण सुद्धा आहे आणि याची हाईट पण खूप छान सुंदर वाढलेली आहे। तर तुम्हाला एका सेकंदमध्ये याचा फरक माहीत पडून जाणार कांडीचा आणि गट्टूचा। हे बघू शकता, एका मिनिटात तुम्हाला माहीत पडेल। याची हाईट पहा आणि याची हाईट पहा, समजलं तुम्हाला? तर कांडीमध्ये गेम काहीतरी झाला आहे मित्रांनो, कारण की कांडीला जे आहे ते खूप आरामात फुटवा येत आहे मित्रांनो। बघू शकता इथे जसं एक तुम्हाला दाखवतो झाड, हे बघा इथे जे आहे तो एकच फुटवा आलेला आहे, कुठे कुठे आलाही नाही आहे। आताच्या कंडिशनला 76 दिवस आपल्या प्लॉटला झालेला आहे, 76 दिवस मित्रांनो। अजून आपल्याजवळ 45 दिवस बाकी आहे फुटवा आणण्यासाठी। तर या 45 दिवसात आपल्याला झांगडबुट्टा करण्याची गरज आहे। बघू शकता कुठे कुठे तर काहीच फुटवा नाही, आम्हाला या प्लॉटवर सुद्धा भरोसा वाटत नाही। पण मी आता इथे असा एक ग्रेड देणार आहे ज्याच्यावर मला भरोसा आहे, कारण की तो ग्रेड आम्ही मिरचीला वापरलेला आहे। जबरदस्त फुटवा काढून देतो, जबरदस्त म्हणजे लयच खतरनाक, जबरदस्त एकदम। तर आपण इथे कॉम्बो एक्सपर्टचं 1448 वापरून बघणार आहे। मी आज अमरावतीवरून ते घेऊन येणार आहे आणि याला त्या 1448चा LM मंजिरा देणार आहे। 1448 याला आपण 2.5 किलो एकरी सोडणार आहे। 1100 रुपयाची बॅग आहे ती आपल्याला 2.5 किलो इथे सोडण्याचा आहे। व्हिडिओ थोडासा लंबा बनतो मित्रांनो, पण कसा आहे संपूर्ण जो आम्ही अनुभव घेतो, जो आम्ही व्हिडिओ बनवतो, तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा जो अनुभव असतो तो आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। तर व्हिडिओ जो आहे तो स्किप करू नका, पाहतो मित्रांनो। व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहता, कारण की कसं असते छोट्या छोट्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये देत असतो आणि ते पण माहितीपूर्ण देत असतो। तर आपल्याला इथे आहे जे 1448 देण्याची गरज आहे। तर आम्ही जो 8 दिवसाचा खताचा कालावधी आहे तो 5व्या दिवशीवरच करणार आहे। मी 5-5 दिवसाला याला खत देणार आहे। मला थोडीशी या प्लॉटला भीती आहे, तो प्लॉट आपला चांगला आहे, पण या प्लॉटची भीती आहे। तर याला मी 5व्याच दिवशी याला खत देणार आहे आणि ते पण 2.5 किलो 1448। थोडंसं महाग जाते, पण इथे रिझल्ट त्याचा खूप सुंदर येणार आहे। जर तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल, तो रिझल्ट तुम्हाला पाहायचा असेल, तर नक्कीच आपल्या जो आहे तो चॅनलला जे सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा। बोला जय गजानन।